पण तू फोर व्हीलरने आली आहे आणि तू फोर व्हीलरला हँडल लॉक करून ठेवशील. व्हॉट इज दिस भाई साहब. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज करून टाका या सबस्क्राईब प्लीज. आज तर अॅनिव्हर्सरी पण आहे. आज तर तुम्ही करू शकता प्लीज. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू. ओके. तर गाईज वेलकम बॅक. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत कारण आमची आज अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी 3 इयर्स टू अस. आम्ही काल रात्रीपासून मला वाटतं 100 तरी एकमेकांना विश केलेलं आहे गाईज. तर तुम्ही असं नका म्हणू की आम्ही ते कॅमेरा चालू केलेला आहे, पण आम्ही लिटरली काल 12 वाजल्यापासून 100दा केलेला आहे. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला दिसला पण असेल की आम्ही 12 वाजता कुठे होतो आणि कसं सेलिब्रेट केलं. आणि जर नसेल बघितलं तर जा भाई, ते तर युनिक सेलिब्रेशन होतं. मी तर कधी विचार पण नव्हता केला की शिवानी या प्लेसला घेऊन जाणार आणि इथे सेलिब्रेशन स्टार्ट होणार है ना. मलाही नव्हतं वाटलं. लीस्ट थिंग आम्ही याच्या आधी प्रत्येक अॅनिव्हर्सरीला कुठेतरी ट्रॅव्हल केलेलं आहे आणि कुठेतरी बाहेर असं सेलिब्रेट केलं आहे, पण आता यावेळेस एक क्रेझी झालं. बट येस, आमचा लास्ट ब्लॉगचा चॅलेंज कम्प्लीट नाही झाला तर तो या ब्लॉग मध्ये कम्प्लीट होणार, कारण की मी चेतन सरांना त्याचे एक्सपेन्सिव्ह टी शर्ट घेऊन देणार आहे आणि तो माझे स्पार्टल केलेला आहे. मी चेंज केलेला आहे. मी टी शर्ट पेक्षा शर्ट वगैरे घेतलं, कारण की आता मला तसं माझ्याकडे शर्ट पण नाही गाईस. ओके, तर कालच्या आपण ब्लॉग मध्ये याच्यासाठी तुम्हाला दिसलं की माझ्याकडे टी शर्ट पण होते. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं की माझ्याकडे शर्ट्स पण नाही. ओके, तर मला न्यू लुक कसं वाटत आहे गाय? खूप सुंदर. मला तर खूप जास्त आवडलेला आहे. साडी घातलेली आहे. Yes, for अजून sure. एका नवऱ्याला काय पाहिजे हे याच्यासाठीच तर लग्न करतात नवरे, की तुमची बायको एकदम सुंदर. शिवाय तू रोज ही तयारी करून राहता रोज. म्हणजे साडी घालून बघायला भेटायला पाहिजे. घरी आल्यानंतर कुठली तरी आपली बायको साडी घालून छान सुंदर तयारी करून अशी वेट करत आहे. बरं, मी काय म्हणत होती ऐक ना. हा, बोल ना. मी असं म्हणत आई बोल ना. तर मी असं म्हणत होती, कालचा जो चॅलेंज आहे अर्धा तो आज कम्प्लीट करू. चेतनला एक्सपेन्सिव्ह शर्ट टी शर्ट त्याला जे पाहिजे ते घेऊ आणि माझे नेल्स बाकी आहे ते जर झाले तर ते करू. नेल्सचा बजेट नाही आहे आता, कारण की काल तू ओव्हर बजेट गेलेली आहे. ठीक आहे, काल तू ओव्हर बजेट गेलेली आहे. आज नेल्सचा मी माझ्या याने करून घेणार नेल्स, पण मला करायचं कारण की मला व्हिडिओज काढावे लागतात. तर तुझ्याकडे पण बजेट नाही आहे. तुझं माझं सेम बजेट असतं मॅडम. तुझे पैसे माझे पैसे सेम आहे आता. डिफरंट आहे. माझे पैसे माझे पैसे. तुझे नेल्स नाही होणार आहे. पैसे आपल्या दोघांचे पैसे. शिवानी ओके, ठीक आहे चेतन, ठीक आहे. कट काहीच हिचं काही नाही होणार आहे. पहिले आज माझं होणार आहे. आज पहिले माझं होणार. मला बोलू देतो. झालं तेच ते रिपीट करू जे डायलॉग. मला बोलू दे आता. ठीक आहे, तर कालचा झाला आमचा चॅलेंज अर्धा, तर तो आज आम्ही पूर्ण कम्प्लीट करू. आणि आज आहे थर्ड डे, 3 इयर्स अॅनिव्हर्सरीचा थर्ड चॅलेंज. आणि चेतनला काही एक आयडिया नाही आहे की माझा चॅलेंज काय आहे. तर असं तू काही सांगितलंच नाही. तर आज म्हणजे मला काहीच नाही विचार करायचा. नाही, तुला काहीच नाही विचार. तुला जस्ट ऍक्टिव्हिटी, तुला चॅलेंज परफॉर्म करायचं. ठीक आहे, तर आजचा चॅलेंज आहे सेइंग येस टू ईच अदर फॉर 24 आवर्स. ठीक आहे, दोघांना पण एकमेकांना येसच बोलायचं आहे आणि तुम्ही एकमेकांना पहिल्या त्याच्यात नाही बोलत आहे. पण तू यस करशील तर तू म्हणशील मला की आता मला नेल्सला घेऊन जा. आता पण नेल्सला घेऊन जाऊ शकतो. सेइंग येस टू ईच अदर फॉर 24 आवर्स, कारण की नवरा बायको असंच असायला पाहिजे. एकमेकांना हो म्हणायला पाहिजे, एकमेकांना खूप जास्त प्रेम करायला पाहिजे, एकमेकांनी सोबत काय म्हणतात त्याला समजून घ्यायला पाहिजे आणि सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. येस, पूर्ण होणार, सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आता असंच सांग तुला काय पाहिजे. मलाही करायचंय. तुला दगडूशेठला घेऊन जायचंय. ओ माय गॉड, चला दगडूशेठला जाऊया आपण. हो येस म्हणायचंय. तुझं आन्सर इज येस. हे नाही आहे की हो नाही हो आणि येस, बस हो येस. पूर्ण वर्ड्स मध्ये जे पण येसला म्हणू शकतो तो. ठीक आहे, तुला काहीच नाही म्हणायचंय. मी काही पण म्हटलं चेतन येस मॅडम, चेतन येस मॅडम जी, तू पण मला काही पण म्हणू शकतो. तू म्हणशील येस सरजी. ठीक आहे, मी तुला असं डेअर पण करू शकतो. तू काहीही करू शकतो. सेइंग येस टू इच अदर फॉर 24 आवर्स. त्याच्यामध्ये तू डेअर दे, त्याच्यामध्ये तुम्हाला डान्स करायला, त्याच्यामध्ये तुम्हाला उलट लटकायला लाव. आपण दोघं पण एकमेकांना. पण हे विचार कर, लक्षात घे. ठीक आहे, कारण की हे म्हणजे दोघांना पण करायचं आहे. तर तू जर मला काही बोलला तर मी त्याच्यापेक्षा खराब तुला देईल. सो हे तू पण लक्षात ठेव. तू जर काही बोलली आणि मला असं वाटलं हो एवढं मोठं डेंजर चॅलेंज, इतकं डेंजर चॅलेंज, मग मी पण डेंजर देणार. चालेल, ठीक आहे. तर आता पहिली गोष्ट सांग, आपण पुढे चाललो आता. तर आमच्या अॅनिव्हर्सरीला आम्हाला म्हणजे लास्ट इयरला आम्ही दगडूशेठ नाही सॉरी गणपतीपुळेला गेलेलो. तर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आमचा इयर खूप जास्त छान गेला आणि तेव्हा नंतर आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक अॅनिव्हर्सरीला मंदिरामध्ये जाऊ.
मंदिरामध्ये जाऊ, ते बाप्पा असेल किंवा कोणी पण देव असेल तर येस. आता आम्ही चाललोय गणपतीपुळे म्हणत दगडूशेठला चाललोय गाईज. आम्ही पुण्यामध्ये असतो, आम्ही म्हणून दगडूशेठला चाललोय. आम्ही दगडूशेठला चाललोय आणि मी अशी क्यूटची साडी घातलेली आहे कारण की त्याच्यानंतर आम्ही विचार करतोय की आम्ही ब्रंच डेटला पण जाऊया और लंचला. मला खूप काही आहे आज प्लॅन. वाटतं आजचा ब्लॉग खूप मोठा असणार मला असं वाटतं. आणि गाईज तुम्ही समजून घ्या की आम्हाला यस म्हणायचं आहे तर काय काय होऊ शकते, तर नक्की ब्लॉग बघत राहा. येस. काय बोलू शिवानी, हँडल लॉक नको करू या गाडीला हँडल लॉक कसं करते जरा सांग बरं मला. दादा तुझ्याकडे बघून बोलत होते, मला वाटलं पण तू 4 व्हीलरने आली आहे आणि तू 4 व्हीलरला हँडल लॉक करून ठेवशील. What is this भाई साहब. तू डिझर्व नाही करत भाई नेक्सॉन मध्ये बसायला. आता तू गाडीने येत जा, तू टू व्हीलरने यायचा आणि हँडल लॉक करजा, ठीक आहे. तर ॲज युजल आम्हाला दादाकडे पार्किंग भेटलेली आहे. आम्ही नेहमी इथे येतो आणि इथेच पार्किंग करतो. बेस्ट पार्किंग. आज सेईंग यस आहे ना, सेईंग यस. हा, तर तू आज मला बिलकुल रागवशील नाही आणि मला चेतन जी म्हणून म्हणशील. काय काय बोलशील? चेतन जी. अरे तू रे येड्या, नो नथिंग. कळलं का काय म्हणशील? येस. चला गाईज, माझा पहिला दिलेला आहे मला चॅलेंज आज दिवसभर. मॅडम जी ठीक आहे, माझ्याकडे इझी आहे मॅडम जी बोलायला. तुला चेतन जी बोलायचं आहे पण. तर पहिला चॅलेंज आहे तुझा, तुला मला चेतन जी बोलायचं आहे आणि मी तुला म्हणणार मॅडम जी. आणि तुला रागवायचं पण नाहीये, तुला जोरात बोलायचं पण नाही. हे सगळं यस पण पहिले. यस. हे बघा शिवानी कशी चालत आहे उन्हामुळे. आणि आम्ही पोहोचलो आता दगडूशेठ बाप्पा जवळ पोहोचलेले आहे. पण आज खूप जास्ती गर्दी आहे इथे ऍज युजल. तुला माहितीये का आज काही आहे का? काय का एवढी गर्दी बघ ना, इथपर्यंत लाईन आहे भाई, इथपर्यंत लाईन आहे यार. तर बाप्पाला दर्शन आलं की एव्हरी टाइमचं रिच्युअल दुर्वा सॉर्ट करणं. मंदिरात येणार आहे ना? नाही का ह्याच्यामध्ये पण असणार ना. परत एक दुसरा घेऊन घेऊ का इथनं 10चा. आम्ही घेतला काही आता. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, आज गर्दी खूप जास्ती आहे. तर आमचं एकदम सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि मॅन्डेटरी गोष्ट उकडीचे मोदक. हे बाप्पांसाठी मोदक आणि हे आमच्यासाठी मोदक. ओके, तर गाईज आमचं फायनली दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पांचं. इतकं सुंदर दर्शन झालं आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. एकदम प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन, है ना. एक शुभ कार्याला सुरुवात, आमच्या दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात झाली असं वाटतं गाईज. आणि खरंच हे नवीन वर्ष आहे आपल्यासाठी, कारण की ऑलमोस्ट 1 वर्ष आधी आम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं होतं. आणि दिस इज द सेकंड इयर ऑफ आवर कॉन्टेंट क्रिएशन. येस. आणि मला इतके लोक भेटले ओळखीचे, आई शपथ इतकी मजा आली त्यांना भेटून. इतकं छान वाटलं भेटून आणि असं खूप पॉझिटिव्ह वाईब आली. तर खूप 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 छान वाटलं. तर येस, आमचं दर्शन फायनली झालेलं आहे. तर गाईज आम्हाला कळालं की आम्हाला एक मुलगी भेटली होती. तिने सांगितलं की, मी तिला विचारलं असंच की आज गर्दी काय, तर तिने मला सांगितलं की 12th रिझल्ट पण आहे. तर गाईज मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू जे 12th मध्ये आहे आणि त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. आय होप की तुम्ही तुमच्या मार्क्सपासून पर्सेंटेजपासून खुश असाल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही खूप खुश आहात, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की दादा येस मी खूप मस्त केलेलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला हे गोष्ट सांगायची होती की ज्यांचा पण 12th रिझल्ट आहे आणि ज्यांना खूप छान, त्यांना जसं एक्सपेक्टेड होते मार्क्स मिळाले, त्यांच्यासाठी तर खूप खूप छान, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. बट ज्यांना असं वाटते की अरे नाही थोडे कमी पडले किंवा आपली मेहनत थोडी कमी पडली, तर गाईज ट्रस्ट मी, हे शेवट नाही आहे ह्याच्या. तर हे जस्ट सुरुवात आहे. तुम्ही ह्याच्यानंतर पण अजून काही करू शकता. याचं एक्झाम्पल मी स्वतः आहे. मला काही इतके छान पर्सेंटेज मिळाले नव्हते, बट हिअर आय एम इन IT. मला छान म्हणजे मी काम करत आहे आणि कंटेंट क्रिएशन पण करत आहे. तर इट्स नॉट अ एंड. जस्ट बी हॅपी, पॉझिटिव्ह राहा, सगळं छान होणार आहे. मेहनत करत राहा, कारण की हा एक छोटा टप्पा आहे तुमच्या लाईफचा. स्टार्टिंग पॉइंट, खूप छोटा टप्पा आहे गाईस. आणि जे लोक असं म्हणतात की नाही टर्निंग पॉइंट आहे, याच्यानंतर काहीच होणार नाही, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, असं काही नाहीये. आपल्या लाईफमध्ये आपण जे पण करतो, जे पण आता पुढे येईल, ते सगळंच इम्पॉर्टंट राहणार. आणि असं टर्निंग पॉइंट तुमच्या आयुष्यात काय असेल हे काहीच सांगू शकत नाही. हा, तर ते तुमच्या डिपेंडवर, तुमच्या हार्डवर्कवर डिपेंड आहे. तर छान हार्डवर्क करा पुढे पण आणि चांगला डिसिजन घ्या तुमच्या करिअरसाठी, लाईफसाठी. आमचं दर्शन तर झालंय. सो आमचा अॅनिव्हर्सरीचा फर्स्ट टप्पा इज कम्प्लिटेड, दॅट इज दर्शन होतं आमचं. आता सेकंड आम्ही कुठे जातोय? चेतन. सेकंडचा फर्स्ट प्लॅन माझा होता, आता सेकंड प्लॅन चेतनचा आहे. येस, आम्ही चाललोय गाईस सुखांडा थालीमध्ये खायला. सुखांडा थालीमध्ये शिवानींनी कधीच नाही खाल्लंय. तुम्हाला माहिती असेल पुणेकर्स की थाली किती जबरदस्त आहे ती. आणि त्या थाली खायला थोडंसं आम्हाला AC लावायला पाहिजे, गरम होत आहे थोडंसं. येस, ओके. तर
त्या थाली खायला मजा येणार आहे. आणि शिवानीला मी म्हटलं बाई सकाळपासून काहीच नको खाऊ, आणि तसं पण आम्ही बाप्पाचं दर्शन करणार होतो. आम्ही तर फक्त दर्शनाच्या आधी प्रोटीन शेक पिलेला Yes. आहे आणि आम्ही मी तर काहीच मोदक खाल्लं नाही. खाल्ला. तो मोदक खाल्लेला आहे. काल रात्री पण मला वाटतं काही खाल्लं नाही, कारण की मी केसांचंच करत होती. तर हे सगळं खूप जास्त भूक लागली आहे आणि चेतननी खूप एवढी हाईप केली आहे ना त्या सुकांत थालीची, तर मी खूप एक्साइटेड आहे. तर चला तिथे जाऊनच बघूया. आता 11 वाजता 12 वाजता ओपन होईल. आम्हाला जाईल 8-9-10 मिनिटं दाखवत आहे, तर ओपन होऊन जाईल. तर चला तिथे गेल्यावर दाखवतो. कसं वाटतं तुला इथे पोहोचून? तर गाईज आम्ही पोहोचलोय इथे. आता सगळी वेटिंग चालू आहे. तर आम्हाला पहिला नंबर लावायला पाहिजे, मगच टाइमपास करायला पाहिजे. सुकांता थालीमध्ये फर्स्ट टाइम ना? महाराष्ट्रीयन थाली मी तुला सांगतो, महाराष्ट्रीयन प्युअर व्हेज आणि ते आमरस वगैरे पण भेटायची खूप जास्त चान्सेस आहे. कारण की मी जेव्हा आलो तेव्हा आमरस पण होता. आमरस पापड. येस येस येस. झालेला आहे वाढणं आणि चेतन गेलेला आहे वॉशरूम मध्ये. आंब्याचा रस, आमरस ताक आणि गुलाबजामुन पण देत आहे. हे चेतनचं ताट भरतंय. मला तर याला पाहून कंट्रोल नाही होत आहे आमरसला बघून. येस. हे काय आहे? कढी, दाल फ्राय. तर फर्स्ट टाइम शिवानीचा आहे सुकांता आमरस थालीमध्ये. try करते. आमरस भाई, आमरस 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 कसं आहे खरं सांग. साखर टाकलेली आहे याच्यामध्ये. पण आमरस आमरस सारखा लागतंय का? Obviously, आंब्याचा सीझन आहे आता. ओके गाईस, तुम्हाला मी हळूहळू साखर आहे. हा साखर राहणारच्या बाहेर. तर गाईस तुम्हाला मी हळूहळू थाळी दाखवतो. हे चाट, लस्सी की ताक, त्याच्यानंतर एवढ्या प्रकारच्या भाज्या आहे. पनीरची भाजी, आलूची भाजी, मटर, ठीक आहे, कढी. कढी, वरण, आमरस आणि हे ब्रेड पिझ्झा गाईस. आणि हे सगळं एक नंबर मजा येणार आहे. शिवानी इतकी जोरात मला भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. एकदम मस्त कडक मजा येणार आहे भाई. शिवानीचं चालू पण झालंय. शिवानीचं ब्लॉग कडे काही लक्षच नव्हतं. जेव्हा हिला खायला हा गुळ का टाकतात? गोडपोळी आहे ती. गुळपोळी आहे. हा साखर आहे नाही. नाही, गोडपोळी असणार. ओके, चला जेवण करूया पटपट. अजून मला एवढं सगळं खायचं आहे आणि माझं पोट अजूनही भरलेलं आहे. चेतन बघा, चेतन नाही, चेतनजी. चेतनची What is this? चेतनची सॉरी PIP चालू केलं थोडं. तर चेतनजी बोलो पण मॅडम. थकलेले आहे. काही थकलं नाही, मला तर सुस्ती आहे. मला असं वाटतं मी झोप घेऊन घेतो अशी ए चेतन, आणि मग जेवतो. एक झोप घेऊन घेतो आणि मग जेवतो. परत एवढं रिस्टार्ट सगळं करतो. खायचंय, वेस्ट नाही टाकायचंय काहीच. मला तर जात नाहीये काहीच. खूप जास्ती खातो. हे तर भातावर पण आले. कसं वाटतं तुला? मला तर वडी आवडत आहे. एकदम असं पोट भरलंय. शिवानी B1 A21, ठीक आहे. काय बोललास? B1 A21. शिवानी. हो सॉरी मॅडम जी. तुला पण मला चेतनजी म्हणायचं, ठीक आहे. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय आमच्या फेवरेट सेकंड ऍड्रेसवर. कुठे? मिलेनियम मॉल, फिनिक्स. इकडून जायचं आपल्याला बघा, इकडून जायचं. विसरलीस का तू? इकडे आहे ते, इकडे फिनिक्स मिलेनियम मॉलला. गाईज तुम्हाला आम्ही एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर आम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर या मॉलमध्ये नक्की या. तर आम्ही आलोय आता. पार्किंग वगैरे लावलेली आहे. इथे आपण काय आलोय सांग? चेतनचं चॅलेंज पूर्ण करायला आणि- शर्ट आणि हा घ्यायला आणि आमची मूवी पण आहे गाईज. आम्ही आज भूत बंगला बघणार आहे. शिवानी तुला सांग. शिवानी अरे सॉरी यार, मॅडम जी मॉल मध्ये आलेलो आहे, विसरू नकोस. येस. आई तुला असं ना साडीमध्ये बघून मॉल मध्ये मला एवढं मजा येत आहे. फर्स्ट टाइम घातले तू फर्स्ट टाइम घातले ना, मजा वाटते मला. मस्त वाटत आहे. हाय, थँक्स यार, थँक्यू. नाही चल नाही म्हणू मी शकत एकदा- कशाला. तू नाही म्हणू शकत. चल. अरे पण माझ्या नंतर घे Yes ना. म्हणू शकतो. चल ठीक आहे भाई. आलोय आम्ही मिनिसू मध्ये गाईज. इथे आलं की आम्ही मिनिसू मध्ये मी नेहमीच येतो. झाला तर इथं काहीतरी परफ्यूम सिलेक्ट करणार. ही जिमसाठी एक परफ्यूम घेणार. मग इथे सॉफ्ट टॉईज आहे, सॉफ्ट टॉईज वगैरे बघणार आणि मग काहीतरी घेणार आहे. तर परफ्यूमच घेणार मला असं वाटतं मोस्टली. तुम्हाला म्हटलं होतं की ही परफ्यूम तर घेणारच आहे. ही परफ्यूमने घेतलाय. शिवानी आज तुला जे लागते ना ते घे. सेईंग यस आहे ना. मिनिसू मधनं तुला जे लागतं ते घे. मी ऑलरेडी म्हणतोय स्वतःहून. आता बघू लास्टला तुम्हाला दाखवतो काय काय घेणार आहे. आता सध्या तर हे घेतलंय आम्ही. मला एक गोष्ट सांग. परत शिवानी मॅडम जी हे याच्यावर हे का नाही तू मिनिसू? बरोबर करतच नाहीये चॅलेंज. अरे मी विसरूनच जातोय यार.
तू पण नाही गेलाय, तू पण मला मला तुझा फोन देतच नाही. मला काही चालू करायचं मी करूच शकत नाही, कारण की तुझ्याचकडे फोन असते. तू मला देतच नाही फोन. जी चेतनजी, मॅडम जी मी काय म्हटलं, तुम्ही सगळं करता वेस्ट साईडला कधी जाणार आपण? आलो वेस्ट साईडला बघा, इथे वेस्ट काल पण तू सेम केलंय, अख्खा दिवस तू घेतला शिवानी. मॅडम जी आज मी म्हटलं करेक्ट दुप्पकन पडले डायरेक्ट. त्याच्यासाठी ऑप्शन्सच नाही आहे शिवानी. हे बघ एवढा मेस आहे आणि त्याच्या तिकडे गर्ल्सच आहे, परत खाली पण गर्ल्स. अगं हे छान वाटेल पण हे रेग्युलरली नाही घालू शकणार मी. मला रेग्युलर वाले पाहिजे. बघा आता इथे भेटले. हा बोल. हा शर्ट मी, तू विचार कर की हा शर्ट जे आहे मी असं घालू शकतो मॉल मध्ये वगैरे आलो, तू हा नाही घालू शकणार ना? घालू शकतो. नाही घालू शकत यार. चेतन नाही घालू. आपण ट्राय कर. आपण नाही हा ट्राय कर, तुला यस म्हणायचंय. ट्राय करू, ठीक आहे ट्राय करू फक्त. हो फक्त ट्राय कर. ट्राय तरी कर ऍटलीस्ट. हा पण ट्राय कर. एक किती घेऊ शकतो आणि मी शर्ट इथे? किती पण घेऊ शकतो. किती पण? किती पण. चला हे घे, हा पण घे. नाही आपण नाही. ए नाही. अरे यार विसरून जातो मी. ठीक आहे पण हा शिवानी हा हो खूप फॉर्मल होऊन जाणार. नाही बढिया वाटणार. घालून बघ. ओके. वेस्ट साईडचं मुलींचं कलेक्शन किती भारी आहे यार. एक नंबर आहे. पण मी नाही ट्राय करू शकत आहे, कारण की मला चेतनची शॉपिंग पहिले करायची आहे. कारण की त्याला काल पण बिचारायला घेऊन गेली मी 5 तास माझ्या केसांसाठी बसवलं. त्याने काहीच नाही शॉपिंग केली लिटरली. बट आता करायची आहे, म्हणून सगळ्यात पहिले मला आवडत आहे वेस्ट साईड मधलं मुलींचं कलेक्शन. बट मी नाही बघू शकत आहे बिकॉज ऑफ चेतन. तर पहिले चेतनचं बघू आणि मग नंतर तुम्हाला दाखवते जर मी वेळ भेटला तर की कसं आहे तर मुलींचं कलेक्शन. पण मला इथून एक ड्रेस आवडलेला आहे, तो तिकडे आहे. ओ माय गॉड, खूप आवडलेलं. नाईस 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 नाईस. सुंदर, छान वाटतंय. आणि तू इथे आल्यावर हे माहिती काय करतो, इथे जे पण मी घातलं कुठले मला कुठले तुम्ही उचलून द्या, ते सगळं चांगलं चांगलं आहे. घरी गेल्यानंतर नाही. तुझ्यावर छान दिसते इथे. लाइटिंगचा कमाल आहे या. आता चेतन काउंटिंग करत आहे बिचाराचे पैसे किती जाणार आहे. कितीचे आहे? So this is for 1300. This is for 1500. पैसे का बघत आहे? This is for 1300 and this is for 1300. Basically 5000. तू खूप कमाई याच्यात बोलत आहे. मला 5400 रुपीजचं होत आहे. ठीक आहे ना मग. की आपल्याला चॅलेंज घ्यायला पाहिजे की कुठला हो. कॅन्सल करायला पाहिजे, कुठला तरी कॅन्सल करायला पाहिजे, कुठला कॅन्सल करायला पाहिजे. काय करत आहे चेतन? कुठलं तरी कॅन्सल करायला पाहिजे का आपल्याला? तुला असं वाटतं का की कुठलं तरी कॅन्सल करायला पाहिजे? हे दोन्ही माझ्या चॉईसचे आहे. हा दोन्ही माझ्या चॉईसचे आहे. कुठलं तरी कॅन्सल करायला पाहिजे का? नाही हा नाही. 4 घ्यायचे का खरंच यार? येस खरंच येस तुला आवडले? 4ही आवडले? येस. तू म्हणताय म्हणून फक्त तू म्हणताय म्हणून चांगलं दिसतं ना माझ्यावर. छान दिसते, बढिया दिसते, एक नंबर दिसते. एक नंबर दिसते गाईज. आम्ही पण एक नंबर दिसतोय. मला माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आता तुम्हाला ते दिसेल थोड्या वेळाने. झोलू सकाळपासून मला असं वाटलं की माझ्याकडे शर्टच नाही तर आता मी पण हे मी तुला सांगितलेलं ठीक आहे. हे माझ्या आवडीचं शर्ट आहे. हे ना हो तुझ्या आवडीचं याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये पण तुला हे आवडते. हे तुला इतकं जास्त आवडलेलं आहे. बाप रे, मी रेडीच नाही होऊ शकत आहो. मग तू काय विचार करत आहे आता? घालायचा नाही. तू हेच घाल, हेच घाल चेतन. तोंड बघा किती झालं, किती केवढंसं तोंड झालं. जा घाल 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 घाल. येस येस घाल घाल, बढिया घाल. बस एवढं सरांनी, एवढी सगळी शॉपिंग केली आहे सरांनी. आणि त्याच्यामध्ये मी छोटूसं माझं पण घेतलेलं आहे. ऑब्व्हियसली चेतनचं सामान घेणार आणि त्याच्यामध्ये मी माझं नाही घेणार असं काय होणार नाही, म्हणून मी ही क्यूटशी माझी नेलपेंट घेतलेली आहे. अँड द स्टार इज हियर. माझा झोल तुम्हाला कसं वाटलेला आहे? एक नंबर, छान दिसतोय. फायनली आता अॅनिव्हर्सरी वाटत माझी. छान वाटतोय, छान वाटतोय, बढिया वाटतं ना. आणि मेन म्हणजे ब्लॅक वर कॉम्बिनेशन पण मस्त दिसतंय. चलो भाई, हो गया मेरा शॉपिंग आणि चॅलेंज. अशा प्रकारे गाईज चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आमचं सेकंड वाला. शिवानीला दिलेला होता काल. हे नेल्स बाकी तुझे, बट माझं चॅलेंज झालंय कम्प्लीट. ठीक आहे. 2 लिहिलेले होते, 4 घेतलेले. चला जरा ट्राय करून बघूया आपण. तुला ट्राय करून बघू. चल ना ट्राय करून बघू. चल तर नाही करू शकत. ट्राय करून बघू ना. मी
साडी घातली आहे, कशी ट्राय करणार? परफेक्ट दिवशी शॉपिंगला आलोय गाईज. नेक्स्ट टाइम मला माहिती आहे जर मला कपडे घ्यायचे आहे तर हिला साडी घालवायची आणि हिला आवाज आणायचं. नसेल येत. तू बघ. येत आहे आवाज येत आहे माझा, तुझा नाही येत मला आहे. एवढं सगळं ट्राय करायचं होते यार. Shit. ठीक आहे. साडी घाल. आपण करू हा ट्राय करू. चालेल चालेल चल. मला प्रो आहे नको करू, पोक नको करू, मी साडी काढून घालून घे सगळं. हा चल ठीक आहे. काढ 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 घे घे ना. एक अर्जंट क्वेश्चन होता की तुला कॉफीचा प्रेम जास्त आहे की माझ्या प्रेम जास्त आहे? दोघांचं इक्वल. ए पण मी शिवानी बोललो मॅडमजी, सॉरी. माझं चॅलेंज होतच नाहीये. तुला पण लक्षात नाही, तू पण मला चेतन करताय. तू काय नाही म्हणताय भाई चल. तेव्हापासून चेतन म्हणताय. ही कॉफी ऍक्च्युअली ट्राय करायची होती म्हणून आलोय आपण. बट तर काही आम्ही ब्लू टोकियो मध्ये आलोय. हे पण हे ब्लू टोकियो तुला कसं माहिती पडलं? हे मी बरेच आता मी रेबेल किडला जास्त फॉलो करते, तर की मी सांगितलेलं छान आहे, ट्राय करायचं म्हणून ट्राय करते. आणि त्याच्यानंतर भरपूर खराब आहे. शिवानी मला कॉफीचं लॉजिक समजलं, पण तू क्रोझॉन पण ऑर्डर केला. अबे एवढं खाल्लंय आपण आता तू कोण नाही म्हणू शकत. नाही मला लॉजिकली क्वेश्चन मी नाही म्हणताय तुला. हे आल्यावर कसं नाही म्हणणार ना मी. आता ऑर्डर आल्यावर मी नाही कसं म्हणणार आहे. गरम केलंय पण मी काय म्हणतो, तुला भूक आहे लिटरली? या तू. तर गाईज व्हिएतनामीज कॉफीज आणि याचं नाव काय प्रोझॉनचं? पिस्ताशियो. आणि काही नाही, हे अमीर माणसांचे चोचले आहे फक्त, काही नाही. आपली कॉफी पण सेमच लागतं गाईज. तुम्ही कॉफीचा पावडर घ्या, फ्रीजरमध्ये ठेवा, त्याला थंड करा, सेम लागेल. मी म्हटलं अमीर माणसांचे चोचले आहे फक्त वाटतंय. हो आता झालंय कलर चेंज. येस, तुम्हाला जर घरी कलर चेंज करायचा असेल तर ब्लॅक कॉफी, येस ब्लॅक कॉफी वरती खाली दूध याला मिक्स करा, कलर चेंज झाला, संपलं. चला आम्हाला आता लिटरली 3 मिनिटं बाकी आहे मूवीजला आणि आम्ही आता हे खातोय. वाव वाव वाव, कॅप्चर झालाय कॅमेरावर, कॅप्चर. गाईज आमचा नेक्स्ट स्टॉप आहे मूवीचा. आता आम्ही मूवीचा प्लॅन केला आहे भूत बंगला. तर बघूया. आज पूर्ण दिवस असा मस्त पॅक गेलेला आहे आणि मस्त भारी वाटतं. तर आता आमचा मूवी स्टार्ट झाला असेल. ऑडी 3 कुठे आहे मला माहीत नाही. ऑडी 3 बघावं लागेल. आय गेस ऑडी 3 मध्ये आमची तिकीट आहे. शिवानी जाऊन बसली ऑडी 3 मध्ये पोहोचलं. गाईस मजा येणार आहे. भूलभुल्यासारखं वाटलं पाहिजे यार. पहिला सर आरएसएस के इतिहास पे एक थीसिस लिखी। तेरे दादी का नेम है जवानी क्या तो है? इश्क। जेस। और तेरे? मेरे भी डैडी का नेम जेस है। कसं वाटलं तुला मूवी आता? थोडा इंटरेस्टिंग वाटतोय. स्टोरी लाईन तर आहे ना प्रॉपर? आहे. स्टोरी लाईन तर आहे भाई. Yes. आणि इंटरमिशनलाच कळालंय की तुम्ही तर सांगू नका तुम्हाला सस्पेन्स सांगायचं का? सांगून द्या. नाही राहू दे. तुम्ही जर नाही बघितलं असेल तर तुम्हाला अवघड हे वाटेल. बट स्टोरी लाईन तर आहे. तुम्हाला पूर्ण मूवी झाल्यानंतर सांगू आम्ही Yes. कशी वाटली आम्हाला. भाई आज जरा जास्तीच खाना नाही होता का? एवढा मोठा पॉपकॉर्न कोण खाणार आहे भाई? चुकीने ऍड झाला वाटतं माझ्या ऑडी 3. येस. मी बॅग्स पकडत आहे आणि चेतन सर बघ एवढे पॉपकॉर्न नाही सोडत आहे. चेतन सर नाही, चेतनची मॅडम जी. आणि मी तुला विचारलंय आपली पकडू मी पकडत आहे रे भाई अॅनिव्हर्सरीला. आई शपथ. आणि चेतन बघा एवढे पॉपकॉर्न सोडत नाही आहे म्हणे, एवढे महागाचे आहे मी खातो. महागाई तर आहे पाहिजे. पण शिवानी खोटी. शिवानी जी चला. मॅडम जी. तर गाईज आम्हाला मिळालेले आहे ते MJ5. आता तुम्ही यांचा डान्स बघितलाच असणार. बघ मग डान्स साठी पॉपकॉर्न वाचून ठेवलं मला माहिती होतं आम्हाला बिलकुल म्हणून. बिलकुल. तर गाईज आता मूवी पण झाली आहे. आता मॅडम बघा कुठे आली आहे. परत स्किन केअर. शिवानी तुला एवढे PRs येतात स्किन केअरचे, तरी तुला स्किन केअर घ्यायचंच आहे. हा मला शालेट बघायचं आहे. फायदा वे आम्ही परत दादाला भेटलोय. दादांची आमची चांगली ओळख झालेली आहे आणि आमचे ब्लॉग्स पण बघतो आता. काय ग एवढं तुला PR वगैरे येतं, तुला परत बघायचंच आहे. खर्च करायचं आहे का भाई? चॅलेंज मध्ये अरे यार या आजच्या चॅलेंज मुळे ना की बायकोला नाही म्हणायचं, त्याच्यामुळे खूप जास्ती खर्च होतं गाईस. हे बघा हा चॅलेंज नक्कीच नवऱ्याने नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर असं करा की तुम्ही वाईफ तुम्हाला येस मिळेल. ठीक आहे. रिव्हर्स चॅलेंज लावू परत. हा लावा. परफ्यूम कोण तोंडावर मारतो बे? परफ्यूम नाही हा येड्या.
कसं फ्रेश वाटत आहे का मी एकदम? सेम वाटतं सेम. आधीपासून फ्रेश दिसते तू. आधीपासून तू फ्रेश दिसते भाई. फ्रेश वाटत आहे ऑलरेडी. गाईज वेलकम बॅक टू द व्लॉग. आता आम्ही आलोय तुम्हाला व्लॉगचं लाईफ. आता आम्ही आलोय तुम्हाला. तुझा मेकअप माझ्या शर्टला काय लावत आहे मी यार? मेकअपच नाही केलाय. पण माझं सगळं व्हाईट शर्ट आहे आता नवीन घेतलेलं. काही वाटतं का नाही तुला? थोडस खराब केलंय तू बघ. नाही म्हणू शकत. अरे शिवानी खरंच लागलं बघ यार. येडा झालास का? काहीच नाही. रिफ्लेक्शन आहे ते. भाई सिरियसली लागलाय शिवानी. तुला दाखवतो खाली जाऊन. तू बघ तू घासलाय असा चेहरा. जसं ते कुत्रा नाही करत असं तसं घासलेला आहे तू. बाय द वे नाही कुत्रा म्हटलं नाही तुला मी. पण तुला सांगितलं की असे कुत्रे करतात. खूप थकलो गाईस. खूप थकलो. आज छान दिवस गेला. जसं एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा खूप छान गेला. येस. बट आता जातोय आम्ही. बघू काय होतं तर काय करूया नेक्स्ट. वी डोंट नो. सो स्टे ट्यून. तर आता आम्ही तुम्हाला आलोय भूत बंगल्याचा रिव्ह्यू सांगायला. Review. एक्झिट कुठे आहे भाई? एक्झिटच दिसत नाहीये. मॉल मधनं एक्झिट कुठे गायब केले का? एक्झिट ॲरो बघ ना इकडे. हा exit. ओके. तर भूत बंगलाचा जो रिव्ह्यू आहे तो फर्स्ट हाफ बढिया कॉमेडी आहे. मस्त आहे. बट सेकंड हाफ लाईक ते ट्राईड हार्ड की त्यांनी भुलभुल्याची थोडी कॉपी बनवू शकू. पण भुलभुल्या 2 भुलभुल्याची कॉपी नाही बनली तर हा काय बनणार? हा पण गाईस सेकंड हाफ सो ऍक्च्युली आम्हाला जेवढा बघायचा म्हणलं. नव्हता हा. बट आमच्याकडे ऑप्शन नव्हतं. नाही पण मजा आली. फर्स्ट हाफ मध्ये मजा आली. सेकंड हाफ मध्ये थोडंसं बकवास सीटबेल्ट झालं. लावा सर. सीटबेल्ट लावा. येस. चला गाईज आता आम्ही चाललोय शिवानीचे करायला, नेल्स बघू. करायला. बघू तुम्हाला सांगू पुढे. आम्ही आलोय नवीन जागेवर. बॉम्बे नेल कंपनी. इतर मला वाटतं तिकडे पण आहे. आम्ही रावेतचा पण गेलो होतो. तर आता बघू हिला अपॉइंटमेंट भेटते की नाही. तुझं लक तर आज नाही चाललं ग. काल चाललं तुला विदाउट अपॉइंटमेंट हेअर कट करायला भेटली. बट आज आय गेस तुझं लक नाही आहे. लक आहे पण आज मे बी उद्या तुला बेटर काहीतरी भेटणार सोल्युशन. ठीक आय आहे. नो. म्हणूनच नसेल झालं काय. येस उद्या कारण की काहीतरी आज हे छान पण झालं मस्त असेल. गोष्टी होत्या. आमच्या सगळ्या गोष्टी मस्त होत्या बढिया. तर आता आणि यार इथे बसून हे पण झालं असतं नाही का? बोर झालं असतं. तर बघू. ओ माय गॉड. कुत्र्याच्या अंगावर गेली असती मी आता. अशी चालली. डायरेक्ट कुत्र्यावर पाय मलाच कुत्रा लावला असता. येस. तर गाईज आम्ही आलोय घरी आणि मस्त फ्रेश झालोय. आंघोळ गेली मस्त कपडे घातलेले. आम्ही आता फ्रेश मस्त रिलॅक्स वाटतं का? हो आंघोळ केली. एवढी गरम झालं होतं. एवढे गरम दिवसभर. बट येस मला जसं एक्सपेक्टेड होता त्याच्यापेक्षा आमचा दिवस अति जास्त छान गेलेला आहे. खरंच भाई खरंच म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो विवेअर लाईक की आपला काही प्लॅन नाही म्हटलंय बाहेर. आम्ही प्रत्येकदा आम्हाला बाहेरची सवय आहे. प्रत्येकदा आम्ही बाहेर जातो. असं वाटलं की यार काही प्लॅन नाही आहे. उद्या टाइमपास होणार आहे. बट गाईज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सगळे कामं एकदम सुरसुरळीत झालेत आणि मस्त झालेले आहेत. खरंच छान झालेलं आहे. दोघांचं पण म्हणजे असं नाही का मूड ऑफ नाही झालं की हे नाही झालं. माझं काल खूप मूड ऑफ होतं कारण की फर्स्ट टाइम 2-3 वर्षामध्ये अॅनिव्हर्सरी इकडे राहणार आहे. तर गाईज थँक्यू सो मच ज्यांनी पण आम्हाला विश केलेलं आहे. इंस्टाग्रामवर युट्यूबवर ज्यांनी आमचे क्यूट पोस्ट केले आमचे एडिट्स वगैरे केले त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. ब्लॉगवर कमेंट्स. येस. इंस्टाग्राम डीएम्स. इंस्टाग्राम रीलवर डीएम्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप सुंदर तुम्ही कमेंट्स केल्या त्याच्यासाठी मनापासनं माझ्या पण मनापासनं आणि शिवानीच्या पण मनापासनं थँक्यू सो मच गाईज. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला अरे असेल अजून एक गोष्ट सांगायची होती मला की आमचं चॅलेंज झालाय पचका गाईज. हा की येस ते नाही का सेइंग येस टू हे. बट आम्ही हे नंतर कंटिन्यू करू. बट कालचं जे चॅलेंज होतं चेतन बोला. कालचं जे चॅलेंज होतं चेतनचं म्हणजे जे इनकम्प्लीट राहिलं होतं जे मी त्याला शर्ट्स घेऊन देणार होते ते आज आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. त्यांनी मस्त शर्ट्स घेतलेले आहे आणि त्यांनी बिचारांनी आपली प्राइस रेंज बरोबर ठेवली. जसं आम्ही म्हटलेलं की 5,000 लिमिट आहे. त्यांनी बिचारांनी 5,000च घेतले. 5,400. पण मी तर उडवून आली पैसे डायरेक्ट. बट येस हा जो आहे सेइंग येस टू हा आम्ही ट्राय केला बट झाला नाही. तर आम्ही नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करू हा करायचा आणि कम्प्लीट करायचा. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. आणि आवडला असेल तर प्लीज आणि अजून एकदा प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि गाईज हाईप करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्लीज करून टाका या सबस्क्राईब प्लीज. आज तर अॅनिव्हर्सरी पण आहे. आज तर तुम्ही करू शकता प्लीज. तेवढं नक्की करा. चलो बाय गाईज. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.